नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 38. या सर्व यज्ञांच्यापैकी मला भावलेले 2 यज्ञ म्हणजे आत्मसंयम यज्ञ आणि त्याची पुढची पायरी म्हणजे ज्ञानयज्ञ. आत्मसंयम यज्ञामध्ये संयम हे यज्ञकुंड म्हणजे चौकट, इंद्रिय हा त्यातील अग्नी आणि त्यात विषयांच्या उपभोगाचं हवन असं या यज्ञाचं स्वरूप आहे. उदाहरणार्थ, आपण पूर्वी जेवणाआधी उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असं म्हणत असो. स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद जरूर घ्या, पण तो संयमानं, पोट फुगेपर्यंत खायचं नाही. मला मिळालेलं अन्न ही देवाची कृपा आहे असं लक्षात ठेवून जेव्हा आपण भोजन करतो तेव्हा तो यज्ञच ठरतो. श्री आदिशंकराचार्यांच्या शिवमानस पूजा या स्तोत्रातही पूजा ते विषयोपभोग रचना असं ते म्हणतात. म्हणजे मी विषयांचे उपभोग घेतो ही हे शंभो तुझीच पूजा आहे. ही भावना सतत जागृत ठेवल्यानं प्रत्येक कृतीचं उदात्तीकरण होतं. संयमाच्या चौकटीत विषयांचा इंद्रियाद्वारे उपभोग घेणं ही यज्ञाची प्राथमिक अवस्था आहे. याहून पुढची पायरी गाठू इच्छिणाऱ्या साधकानं क्रमाक्रमानं इंद्रियांच्या विषय सेवनाचं नियमन करायचं असतं. आत्मसंयम यज्ञाचे तपशीलवार आणि काव्यमय वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. जिज्ञासू वाचकांनी ते अत्यंत आवश्यक आहे असं समजून वाचायला हरकत नाही. ज्ञानेश्वरी 4था अध्याय 131 ते 140 या ओव्या. परमेश्वर प्राप्तीसाठी करायचा यज्ञानयज्ञ हा अर्थातच आपल्यासारख्या सामान्य साधकांच्यासाठी फार अवघड आहे. परंतु मला असं वाटतं की निरपेक्ष बुद्धीनं ज्ञानदान करणं हा सुद्धा ज्ञानयज्ञ समजायला हरकत नाही. असं ज्ञानाचं आदानप्रदान जिथं चाललेलं असतं तिथं एक विलक्षण समाधान आपल्याला अनुभवायला मिळतं. शिक्षकांनी ज्ञानदान हे पवित्र कर्तव्य आहे या भावनेनं शिकविलास ते ज्ञानयज्ञ करतात असं म्हणायला हरकत नाही. कुठल्याही द्रव्ययज्ञापेक्षा असा ज्ञानयज्ञ मला अधिक श्रेष्ठ वाटतो. कर्मकांडांचा निषेध. गीतेचा एकूणच भर हा निष्काम कर्म, भक्ती आणि ज्ञानावर असल्यामुळे केवळ यांत्रिक पद्धतीनं केलेल्या कर्मकांडांचा, त्यातही काही अभिलाषा ठेवून केलेल्या कर्मकांडांचा गीतेत तीव्र निषेध केलेला आहे. 2ऱ्या अध्यायात कर्मयोगाची प्रस्तावना करण्यापूर्वी काम्यबुद्धीनं केलेली वेदोक्त कर्म ही कशी कमी दर्जाची आहेत हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. ते म्हणतात की अनेक प्रकारच्या कर्मांनीच पुन्हा जन्म मिळतो आणि भोग व ऐश्वर्य प्राप्त होतं असं म्हणणारे मूर्ख लोक वेदातील फलश्रुतीच्या वाक्यांना भुलतात. ते स्वर्गाच्या प्राप्तीसाठी हपापलेले काम्यबुद्धीचे लोक भोग आणि ऐश्वर्यात गढून जातात. कर्मकांडात्मक वेद अशा रीतीनं त्रिगुणात्मक गोष्टींनी भरलेले आहेत. अर्जुना, तू त्यांच्यापासून दूर राहा. ज्याप्रमाणे पाण्याचा पूर आला असताना विहिरीच्या पाण्याला काहीच काम राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्याला कर्मकांडात्मक वेदाचं प्रयोजन नसतं. गीतेच्या 9व्या अध्यायात अधिक स्पष्ट शब्दात कर्मकांडाच्या विफलतेचं वर्णन केलेलं आहे. स्वर्गप्राप्तीच्या इच्छेनं 3 म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदातील कर्म करणारे लोक स्वर्गात पोचून दिव्यभोगांचा उपभोग घेतात. नंतर त्या पुण्याचा क्षय झाल्यावर पुन्हा मृत्युलोकी येतात. अशा तऱ्हेनं त्या लोकांना स्वर्गाच्या एरझाऱ्या प्राप्त होतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी याहून जळजळीत शब्दात अशा लोकांची निर्भत्सना केली आहे.
ते म्हणतात, जैसा वेश्या भोगी कवडावेचे, मग दारही चेपू न येचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. वेश्येच्या नादात पैसा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तिच्या दाराला हात लावण्याचीही सोय राहत नाही. त्याचप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचं काय वर्णन करावं, यावर अधिक टिप्पणी करण्याची गरज नाही. सारांश, यज्ञ ही एक उदात्त संकल्पना आहे. ज्यांना पारंपरिक पद्धतीनं यज्ञयाग करायचे असतील त्यांनी ते वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी करावेत. केवळ यांत्रिकपणे न करता अर्थ समजून श्रद्धेनं करावेत. इतरांना त्यांच्या वैयक्तिक उन्नतीसाठी आणि सामाजिक अभिवृद्धीसाठी अनेक तऱ्हेचे वेगळे यज्ञ करणं शक्य आहे. यज्ञासाठी सांगितलेल्या त्यागभावना, श्रद्धा, भक्ती आणि आत्मसंयमन या सर्वच गोष्टी आपल्याला वैयक्तिक प्रगती गाठत परमेश्वराच्या जवळ घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याबरोबर समाजाचीही उन्नती करतात. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.